डेटा टाईप हा कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा पाया समजला जातो, म्हणजे ज्याला बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतात, तो म्हणजे डेटा टाईप. कुठल्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजची जी पूर्ण इमारत उभी असते ती तिचं फाउंडेशन म्हणजे डेटा टाईप असतं. सी शार्प ही भाषा सुद्धा त्याला काही अपवाद नाही आहे, त्यामुळे सी शार्पमध्ये सुद्धा बरेच डेटा टाईप्स आहेत. आणखीन क्लासेसच्या माध्यमातून की जे आपण नंतर बघू, तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा टाईप डिक्लेअर करू शकता, अशी याच्यामध्ये सोय आहे. पण काही डेटा टाईप्स ज्याला इंट्रिन्सिक किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स म्हणतात, ते लँग्वेजतर्फे किंवा सी शार्पच्या संदर्भात बोलायचं झालं तर डॉटनेट फ्रेमवर्कमध्ये डिफाईन केलेले आहेत आणि ते आपल्याला सी शार्पमध्ये वापरायला मिळतात. तर आत्ता फक्त उदाहरण म्हणून आपण एक स्टेटमेंट बघणार आहोत. प्रत्येक डेटा टाईप हा नंतरच्या व्हिडिओजमध्ये अजून खोलामध्ये डिस्कस केला जाईलच. फक्त आत्ता सुरुवात म्हणून आणि तोंड ओळख म्हणून तुम्ही हे एक वाक्य बघा. इथे आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, त्याचं नाव आहे 4 आणि त्याचा डेटा टाईप आहे इंट. इंट हा इंटिजरसाठी शॉर्ट फॉर्म म्हणून वापरला जातो आणि इंटिजर म्हणजे ज्याला बीजगणितामध्ये पूर्णांक म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये डेसिमल डिजिट नाही आहे किंवा फुल स्टॉप नाही आहे, असे जे नंबर, पूर्ण नंबर, होल नंबर्स ज्याला म्हणतात, त्याला इंटिजर म्हणतात. तर इंट हा डेटा टाईप सी शार्पमध्ये आहे. सिंटॅक्स डेटा टाईप, व्हेरिएबलचं नाव आणि ऑप्शनली तुम्ही इक्वल टू हा असाइनमेंट ऑपरेटर वापरू शकता आणि त्याची इनिशियल व्हॅल्यू तुम्ही त्याला देऊ शकता त्या व्हेरिएबलमध्ये. म्हणजे ह्या एकाच वाक्यामध्ये तुम्ही 4 नावाचं इंटिजर डेटा टाईपचं व्हेरिएबल डिक्लेअर करतात आणि त्याच्यामध्ये 4 ही व्हॅल्यू स्टोअर करतात. हे एक बेसिक स्टेटमेंट आहे सी शार्पमधला. आता डेटा टाईप हा इंटिजर, स्पेसिफिकली इंटिजर हा जो डेटा टाईप आहे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू इथे दिलेली आहे आणि ती डॉटनेट फ्रेमवर्कमध्येच डिफाईन्ड आहे. उदाहरणार्थ आपण असं इथे टाईप करून ते पाहू शकतो. तर हा डेटा टाईप आहे आणि मी त्याच्यासमोर जर फुल स्टॉप दिला, ज्याला प्रॉपर्टीज म्हणतात, प्रॉपर्टीज आणि मेथड्स आपण नंतर शिकूच, तर त्याच्यामध्ये मॅक्स व्हॅल्यू नावाची प्रॉपर्टी आहे आणि तिची मॅक्झिमम व्हॅल्यू तिथे दिलेली आहे. तशीच मिन व्हॅल्यू नावाची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये इंटिजरची मिनिमम व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे डॉटनेट फ्रेमवर्कमध्ये प्रत्येक डेटा टाईप हा असा डिफाईन्ड आहे त्याच्यामध्ये आणि तो फ्रेमवर्कच आपल्याला ते प्रोव्हाइड करत असतं. जेव्हा आपण डेटा टाईप्सचा विचार करतो तेव्हा काही संकल्पना, काही कन्सेप्ट्स महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या ज्या 2 संकल्पना आहेत की स्ट्रॉंगली टाईप्ड लँग्वेज आणि टाईप सेफ लँग्वेज, ती समजून घेणं आवश्यक आहे. आता स्ट्रॉंगली टाईप्ड लँग्वेज म्हणजे काय, तर स्ट्रॉंगली टाईप्ड लँग्वेज डिफाईन करताना आपल्याला अगोदर लूजली टाईप लँग्वेज म्हणजे काय ते पाहूया. म्हणजे 2 परस्पर विरोधी शब्द लक्षात आले की आपल्याला कळेल ते काय ते. जे लूजली टाईप्ड लँग्वेजेस असतात, उदाहरणार्थ जावास्क्रिप्ट ही लूजली टाईप लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट ह्या लँग्वेजमध्ये डेटा टाईप्स नसतात. तुम्ही व्हेरिएबल जे डिक्लेअर करता आणि त्याला जी व्हॅल्यू असाइन करता, ती व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरनं ती भाषा त्या व्हेरिएबलच्या डेटा टाईपचा अंदाज घेत असते फक्त. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बेरीज करता किंवा वजाबाकी करता तेव्हा कंपायलर चेक करत नाही की तुम्ही कशाची बेरीज करताय, कशाची वजाबाकी करताय. प्रत्यक्ष जेव्हा बेरीज वजाबाकी तुम्ही करता त्यावेळेला ते चेक करतं, आणखीन त्यावेळेला तुम्हाला ते एरर देतं. त्याला लूजली टाईप्ड लँग्वेजेस. सी शार्प त्याच्याबरोबर विरुद्ध आहे. सी शार्प स्ट्रॉंगली टाईप्ड लँग्वेज. म्हणजे काय की सी शार्पमध्ये डिक्लेअर केलेलं प्रत्येक व्हेरिएबल याला डेटा टाईप हा
असावाच लागतो, म्हणजे असतोच. तर त्याच्यामध्ये तो जो डेटा टाईप असतो तो इथे आपण अगोदर सांगत असतो त्याला की हे कॅर आहे म्हणून. कॅर म्हणजे कॅरेक्टर. कॅरेक्टर इज अ युनिकोड कॅरेक्टर. एकच अक्षर त्याच्यामध्ये स्टोअर करता येतं, म्हणून तिथे आपण ए स्टोअर केलेलं आहे. ह्या एका उदाहरणामध्ये व्हेरिएबलचं नाव पण ए दिलेलं आहे. तसं इथे डेसिमल डेटा टाईप आहे, त्याचं नाव 5.2 असं अक्षरी दिलेलं आहे आणि त्याला व्हॅल्यू 5.2 हीच असेल. हा डेसिमल टाईप झाला. त्याच्यानंतर हे आहे ऑब्जेक्ट डेटा टाईप आणि त्याच्या खाली दिलेलं आहे क्लास. हे सगळे डेटा टाईप्स आहेत जे वाक्याच्या सुरुवातीला दिलेले. त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव आणि नंतर व्हॅल्यू. तर हे झालं स्ट्रॉंगली टाईप्ड. आता ही स्ट्रॉंगली टाईप्ड लँग्वेज असल्यामुळे प्रत्येक म्हणजे जे तुम्ही ऑपरेशन करता त्या व्हेरिएबलवरती, त्यावेळेला कंपायलरच हे चेक करत असतो की ते ऑपरेशन व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. म्हणजे जी हे करतात. तर इथे हे इंट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. इंट डेटा टाईपचं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. त्याचं नाव आहे 5 आणि त्याला 5 असाइन केलेली आहे व्हॅल्यू. आणि खाली इथं केलेलं आहे इंटिजर, परत डेटा टाईप, व्हेरिएबलचं नाव 10 आणि त्याची व्हॅल्यू 5 + 5. म्हणजे हे व्हेरिएबलची आपण इथं बेरीज करून त्याचा रिझल्ट 10 मध्ये स्टोअर केलेला आहे. हे जेव्हा तुम्ही 10 + 10 5 + 5 असं ऑपरेशन इथं करता, ही बेरीज जेव्हा करता, तेव्हा हे कंपायलरच चेक करत असतो की याचा डेटा टाईप काय आहे आणि याचा डेटा टाईप काय आहे आणि त्याच्यामध्ये प्लस हे ऑपरेशन व्हॅलिड आहे का नाही. आता त्याच्यासाठी खालची ही ओळ बघूया आपण. इथं काय केलं आहे की इंट 10 म्हणजे परत इंटिजर डेटा टाईपचं 10 हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 म्हणजे हा 5 की जो इंटिजर आहे +5 आणि हे स्ट्रिंग आहे कारण हे डबल कोट्समध्ये आहे. आपण इथं पाहतो. समजा असं आपण करायचा प्रयत्न केला, मी ही लाईन अनकॉमेंट करतो म्हणजे कंपायलर लगेच चेक करेल की ती लाईन योग्य आहे का अयोग्य आहे. तर इथं लगेच लाल स्क्विगली लाईन आलेली आहे त्या स्टेटमेंटच्या खाली, इंडिकेटिंग की काहीतरी एरर आहे. ही जी एरर आहे ती आहे की हे व्हेरिएबल अगोदर तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे, तुम्ही ते परत डिक्लेअर करताय म्हणून. तर आपण याचं नाव आता समजा बदललं, याचं नाव समजा याचं आपण नाव केलं टोटल 10, तर ती एरर गेली. पण ही एक एरर अजून आहे. त्या एररमध्ये जर आपण माऊस नेला तर तिथं तो असं म्हणतोय की कंपायलर असं म्हणतोय की कॅनॉट इम्प्लिसिटली कन्व्हर्ट टाईप स्ट्रिंग टू इंट. याचा अर्थ असा की जर तुम्हाला इंटिजरची बेरीज करायची असेल तर त्या बेरजेमध्ये जे दोन व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर केलेले आहेत त्या दोघांचा डेटा टाईप हा इंटिजरच असावा लागतो आणि तुम्ही इथं जे स्ट्रिंग म्हटलेलं आहे त्याला मी इंटिजरला कन्व्हर्ट करू शकत नाही आहे आणि म्हणून ही बेरीज करता येणार नाही, असे तिथं ती कंपायलर एरर देत आहे आपल्याला इथे. तर इथे ते डेटा टाईपचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं, कारण आपण असं वाक्य लिहून हा प्रोग्राम कंपाईल करू शकत नाही आणि कंपाईल करू शकत नाही म्हणून रनही करू शकत नाही. आता डेटा टाईप्सचं महत्त्व काय, म्हणजे मुळात एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं त्याला डेटा टाईप देण्याची गरजच काय. तर त्याची गरज अशी आहे की तुम्ही कुठल्या टाईपचं व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याच्यानुसार कंपायलर त्याच्यावरती ऑपरेशन करत असतो. आता इथे स्ट्रिंग 5 नावाचं मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, त्याचा डेटा टाईप मी ठेवला आहे स्ट्रिंग आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली आहे 5. तर जर मी इथं स्ट्रिंग टोटल नावाचं दुसरं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, आणखी त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे आणि हे 5 मी जर ॲड केले तर मला याचा रिझल्ट काय मिळणार आहे, तर हे कंपाईल तर होतच आहे कारण त्यांनी एरर तर काही दिली नाही, पण त्याचं ॲन्सर मिळणार आहे 55. खरं तर ते 5 आणि 5 तसं उत्तर पाहिजे 10, पण इथं मिळणार 55. त्याचं कारण काय, तर आपण याचा डेटा टाईप ठेवला 5 आणि त्या स्ट्रिंगची टोटल केली. स्ट्रिंग टोटल केल्यानंतर कंपायलरनं काय केलं, हे जे 5 आहेत ते दोन शेजारी शेजारी जोडले आणि त्याचं 55 केलं. तर हे काही आपल्याला डिपेंडिंग, अर्थात तुमची काय प्रोग्रॅमिंगची गरज आहे, कुठला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय
पण हा जर रिझल्ट तुम्हाला अपेक्षित नसेल आणि तुम्हाला जर 10 हा रिझल्ट अपेक्षित असेल तर तुम्हाला तुमचा डेटा टाईप हा इंटिजरच ठेवावा लागतो. थोडक्यात तुम्हाला जी न्यूमेरिक ऑपरेशन्स करायचे आहेत तुमच्या प्रोग्रॅमिंगमध्ये, बेरजा वजा पाक्या किंवा ॲव्हरेज काढणं किंवा ॲग्रिगेट कुठलीही फंक्शन्स करणं असतील, सम कुठलंही फंक्शन, ते जर तुम्हाला ऑपरेशन त्या नंबरवर करायचं असेल तर त्याचा जो ठरलेला डेटा टाईप आहे तो देणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते ऑपरेशन करता येणार नाही. हे त्याचं महत्त्व आहे बेसिकली. आता त्याच्यानंतर इथं काय लिहिलंय की टाईप सेफ, स्ट्रॉंगली टाईप्ड आपण बघितलं तर टाईप सेफ म्हणजे काय, तर टाईप सेफ म्हणजे हेच आहे की इथे ज्यावेळेला तुम्ही हे असं ऑपरेशन इनव्हॅलिड ऑपरेशन करायचा प्रयत्न करता तेव्हा तो कंपायलरच ते ऑपरेशन करू देत नाही, त्याला टाईप सेफ असं म्हणतात. म्हणजे द सेफ्टी ऑफ द टाईप इज एन्श्युअर्ड बाय द कंपायलर. कंपायलरच हे चेक करतो तुम्ही करणारं ऑपरेशन हे लीगल आहे का इलिगल आहे त्या डेटा टाईपच्या डिफिनेशननुसार, तर म्हणतात टाईप सेफ. ज्या थोडक्यात आत्ता मी जावास्क्रिप्टचं जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये ती भाषा टाईप सेफ नाही आहे. याचा अर्थ असा की ज्या वेळेला तुम्ही हे असं ऑपरेशन करता त्यावेळेला जावास्क्रिप्ट एरर देत नाही, पण प्रत्यक्ष जेव्हा ते वाक्य एक्झिक्यूट होतं त्यावेळेला एरर देते. आत्ता हे वाक्य एक्झिक्यूट होत नाही आहे, आपण अजून प्रोग्राम कंपाईलही केलेला नाही, पण कंपाईल करायच्या अगोदरच जो बॅकग्राऊंडला कंपायलर चाललेला आहे त्यांनीही आपल्याला ही एरर दिलेली आहे. सिस्टीम डॉट ऑब्जेक्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा टाईप समजून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये असं असतं की आपण जसं बघितलं की C#मध्ये डिक्लेअर केलेला प्रत्येक व्हेरिएबल याला टाईप असलाच पाहिजे, आणि तो टाईप जो असतो त्याची टाईपची हायरार्की असते. म्हणजे एक बेस टाईप असतो आणि त्याच्यावरनं बाकीचे टाईप डिराईव्ह केले जातात. पुढे जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकू आणि त्याच्यामध्ये इनहेरिटन्स शिकू त्यावेळेला ही कन्सेप्ट नंतर क्लिअर होईल. पण आत्ता फक्त असं लक्षात ठेवा की देर इज अ टाईप हायरार्की. तर त्याचा जो बेस टाईप आहे, सर्व टाईप्सचा जो बेस टाईप आहे तो आहे सिस्टीम डॉट ऑब्जेक्ट. आणि तुम्ही त्याचा ते डिक्लेअर पण करू शकता, म्हणजे ऑब्जेक्ट अशा डेटा टाईप वापरून तुम्ही ते डिक्लेअर करू शकता. तर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना जी आहे डेटा टाईप्समध्ये ती म्हणजे व्हॅल्यू टाईप आणि रेफरन्स टाईप. हा फरक लक्षात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जेव्हा पुढे प्रोग्रामिंग करायला लागताल तेव्हा हा फरक माहीत असण्यावरनं तुमचं बरंचसं प्रोग्रामिंग आणि त्याचं लॉजिक तुम्ही जे लिहिता ते त्याच्यावरती डिपेंड राहील की तुम्ही जो डेटा टाईप तिथं वापरताय तो व्हॅल्यू टाईप आहे का रेफरन्स टाईप हे तुम्हाला मुळातच माहीत असणं आवश्यक आहे. जे व्हॅल्यू टाईप्स असतात त्यांना सर्वसाधारणपणे प्रिमिटिव्ह टाईप्स किंवा सिम्पल टाईप्स म्हटलं जातं, आणि जे रेफरन्स टाईप्स असतात त्यांना कॉम्प्लेक्स टाईप्स म्हटलं जातं. आता C#मध्ये दोन्ही प्रकारचे डेटा टाईप्स अवेलेबल आहेत, दोन्ही रेफरन्स टाईपमध्ये आणि व्हॅल्यू टाईपमध्ये. व्हॅल्यू टाईप कशाला म्हणतात, तर ज्या वेळेला व्हेरिएबल डिक्लेअर केलं जातं त्याची जी व्हॅल्यू असते ती मेमरीच्या लोकेशनमध्ये, त्या मेमरीच्या लोकेशनमध्ये जेव्हा ती व्हॅल्यूच स्टोअर केली जाते त्याला व्हॅल्यू टाईप म्हणतात. आणि ज्या वेळेला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही मेमरीमध्ये हीपमध्ये स्टोअर केली जाते, म्हणजे मेमरीचे दोन व्हर्च्युअली तुकडे केले जातात की ज्याला स्टॅक म्हणतात आणि हीप म्हणतात. तर स्टॅकमध्ये काय असतं की डायरेक्ट व्हॅल्यू जिथं स्टोअर होते त्याला व्हॅल्यू टाईप म्हणतात. पण रेफरन्स टाईपच्या बाबतीत काय होतं, त्याची ज्या व्हॅल्यूज असतात, रेफरन्स टाईपच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या हीपवरती स्टोअर केल्या जातात, आणि हीपवरती त्या कुठं स्टोअर केलेल्या आहेत त्याचा रेफरन्स स्टॅकवरती स्टोअर केला जातो, म्हणून त्यांना रेफरन्स टाईप्स म्हणतात. आता पहिल्यांदा ऐकताना ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आणि अनाकलनीय अशा वाटू शकतात, मी समजू शकतो. म्हणून एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून मी त्याच्यामध्ये हीप म्हणजे काय आणि स्टॅक म्हणजे काय आणि व्हॅल्यूला व्हॅल्यू टाईपच का म्हणतात आणि रेफरन्सला रेफरन्स टाईपच का म्हणतात आणि मेमरी कशी इंटरनली ऑर्गनाईज केली जाते त्याचं अगदी ढोबळमानाने
विवरण करणारा, एक्सप्लेन करणारा एक वेगळा व्हिडिओ मी बनवीन, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी इथं काय बोलतो त्याचा संदर्भ लागेल. तर इथे हे जे डिक्लेअर केलेले आहेत इंट, इंटिजर, कॅरेक्टर, डबल, हे जे आहेत हे व्हॅल्यू टाईप्स, त्यांना सिम्पल टाईप्स पण म्हणतात किंवा प्रिमिटिव्ह टाईप पण म्हणतात. आणि जे रेफरन्स टाईप असतात त्यांची उदाहरणंही खाली दिलेली आहेत, की स्ट्रिंग हे पण रेफरन्स डेटा टाईप आहे हा. त्याच्यानंतर माय क्लास किंवा ॲरे, आपण ॲरे आणि क्लासेस हे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण नंतर त्यांचे जेव्हा टॉपिक येतील तेव्हा ते डिटेलमध्ये बघू. आत्ता फक्त माहितीसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की असे डेटा टाईप्स असतात आणि ह्यांना रेफरन्स टाईप्स म्हणतात आणि यांना व्हॅल्यू टाईप्स म्हणतात. आता आपण डेटा टाईप्स विषयी बोलतोय म्हणून आपण डेटा टाईप्सच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर करतोय. अजून खोलात जाऊन आपण डेटा टाईप्स नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर काही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो आपण. त्याच्यामध्ये अजून एक डेटा टाईप्सच्या संदर्भामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इम्प्लिसिट टाईप्स, की जे डिक्लेअर केले जातात. व्हॅर ह्या रिझर्व वर्ड आहे, हा व्हॅर रिझर्व वर्ड वापरून इम्प्लिसिट टाईप्स डिक्लेअर केले जातात. आता इथं जर तुम्ही बघाल तर सर्व व्हेरिएबल्सच्या समोर व्हॅर हा शब्द वापरलेला आहे. इथे कुठेही डेटा टाईप सांगितलेला नाही आहे. आणि आपण आत्तापर्यंत जेवढी उदाहरणं बघितली त्यावेळेला डावीकडे ते वाक्य सुरू होताना आपण डेटा टाईप सांगतो, इथे कुठेही तो सांगितलेला नाही. त्याचं कारण असं आहे की इथे तो इम्प्लिसिट केलेला आहे. इम्प्लिसिट म्हणजे स्पष्ट नाही सांगितलेला, तो अनुषंगाने तो कळाला, कंपायलर समजवून घेत होतो म्हणून त्याला इम्प्लिसिट म्हणतात. एक्सप्लिसिट म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे ते, त्याला एक्सप्लिसिट म्हणतात. आणि इथे इम्प्लिसिट म्हणजे डेटा टाईप सांगितलेला नाहीये, कंपायलर त्याचा अर्थ लावून घेतो. तो अर्थ कसा लावून घेतो, तर तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे इक्वल टू करून त्याला जी व्हॅल्यू असाइन केलेली आहे, कंपायलर ही व्हॅल्यू बघतो, ही व्हॅल्यू काय आहे, त्याच्यानुसार तो त्याचा अर्थ लावतो की हे व्हेरिएबल काय, कुठल्या डेटा टाईपचं असण्याची शक्यता आहे. आता इथं कुठेही डेटा टाईप लिहिलेला नाही आहे, पण आता मी प्रत्येक जो व्हॅर शब्द आहे त्याच्यावरती माऊस घेऊन जातो आणि तिथे एक साधी टूलटिप येईल आणि ती टूलटिप असं दाखवून देईल की त्यांनी वन, माय डबल, माय कॅर ही व्हेरिएबल्स कोणत्या डेटा टाईपने डिक्लेअर केलेली. आता समजा मी इथं माऊस नेला, तिथं तुमच्या लक्षात येईल छोट्या अक्षरामध्ये टूलटिप येते की इंट वन. म्हणजे याचा अर्थ इथं व्हॅर लिहिलेलं जरी असलं तरी त्यांनी इथे एक लिहिलं आहे, त्याच्यावरनं त्याचा अर्थ लावला की हा इंटिजर डेटा टाईपचा असतं. तर समजा मी माय डबलवरती माऊस नेला, तिथं लिहिलेलं आहे डबल, कारण इथं डेसिमल डिजिट आलेलं आहे, म्हणजे हा इंटिजर टाईपचा डेटा टाईप नाही, फुल स्टॉप आलेला आहे, याचा अर्थ हा डेसिमल, म्हणून त्याने अर्थ लावला की हा डबल असण्याची शक्यता. तसंच इथे सिंगल कोटेशनमध्ये एल लिहिलेलं. आता सिंगल कोटेशनमध्ये जेव्हा तुम्ही एकच अक्षर देता तेव्हा ते कॅर डेटा टाईपचं असतं आणि जेव्हा हे डबल कोटमध्ये देता ते स्ट्रिंग असतं. तर आता इथं सिंगल कोटमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकच अक्षर आहे, म्हणजे हा कॅर डेटा टाईप असतात. ते मी इथं समजा माऊस घेऊन गेलो तर इथं दिसेल तुम्हाला कॅर, माय कॅर असं लिहिलं. त्याचप्रमाणे मी इथं जर माऊस नेला तिथं तो ॲरे म्हणून दाखवतोय. त्याचप्रमाणे जर मी इथं माऊस नेला तर इथं माय क्लास क्लासची असं दाखवतो. याचा अर्थ काय की कंपायलरनी तुम्ही जी व्हॅल्यू असाइन करता त्याच्यावरनं हे व्हेरिएबल कुठल्या डेटा टाईपचं आहे त्याचा त्याने अर्थ लावून घेतला आणि तुम्ही हे टाईप केलं नाही तरी चालेल आणि तुम्ही नुसतं भरलेलं तरी चालेल असं केलेलं आहे. असं करण्याची गरज का पडावी आणि अशी म्हणजे असं का होतं ते जेव्हा पुढे आपण मेथड्स आणि त्याचे रिटर्न टाईप्सचा विचार करू त्यावेळेला आपल्याला कळेल की त्याचा फायदा काय होतो नंतर. त्याच्यानंतर नल ही एक संकल्पना पण महत्त्वाची आणि अत्यंत हे बहुतांश जे प्रोग्रॅमर असतात त्यांना नल ही संकल्पना नीट पचनी पडत नाही असं मला वाटतं. तर ती अगदी समजून घेणं फार आवश्यक आहे. हे एकदा तुम्हाला एकदा कळालं की नंतर अडचण येणार नाही. तर जे रेफरन्स टाईप असतात त्यांच्याबद्दल हा नल महत्त्वाचा आहे. आता नंतर .NET फ्रेमवर्कमध्ये व्हॅल्यू टाईप्स म्हणून पण नल करण्याची सोय आलेली आहे, ते आपण नंतर पाहूच पुढच्या व्हिडिओजमध्ये.
पण जे रेफरन्स टाईप्स असतात त्यांच्याबद्दल हा नल फार महत्त्वाचा असतो. नल म्हणजे काय, जर तुमचं रेफरन्स टाईपचं जे व्हेरिएबल आहे त्याला कुठलीही असाइन व्हॅल्यू केलेली नसेल तर त्याला ती नल समजली जाते. नल याचं डेफिनेशन जे आहे तर त्याला ॲब्सेन्स ऑफ व्हॅल्यू असं त्याचं डेफिनेशन. नल मिनिंग ॲब्सेन्स ऑफ व्हॅल्यू, जी कुठलीही व्हॅल्यू असाइन केली नाही, दॅट मीन्स इट इज नल. तर इथे स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याचं नाव, त्या व्हेरिएबलचं नाव माय नल असं आहे, पण त्याला कुठलीही व्हॅल्यू असाइन केलेली नाही, इक्वल टू काही म्हटलेलं नाही. आणि स्ट्रिंग हे रेफरन्स डेटा टाईप हे आपण वरती पाहिलेलं आहे इथे, की स्ट्रिंग हा रेफरन्स डेटा टाईप आहे आणि हा रेफरन्स डेटा टाईप आणि इथे इक्वल टू करून त्याला व्हॅल्यू दिली आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथं स्ट्रिंग नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे पण त्याला व्हॅल्यू दिलेली नाही. त्यामुळे बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती नल असणार. त्याच्यानंतर माय क्लास हे पण रेफरन्स टाईपच आहे, कारण इथं आपण बघितलं माय क्लास रेफरन्स टाईप आहे. इथे त्याला व्हॅर माय क्लास 3 इज इक्वल टू न्यू केलेलं आहे, इथं न्यू केलेलं आहे, इथंही न्यू केलेलं आहे. इथं न्यू केलेलं असल्यामुळं याला व्हॅल्यू आहे, पण इथं पुढं न्यू नाही म्हटलेलं, न्यू न म्हटलेलं असल्यामुळे आणि माय क्लासचा डेटा टाईप हा रेफरन्स टाईप असल्यामुळं त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही नल असणार आहे. आता ज्या वेळेला अशी व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेली असतात आणि त्यांना व्हॅल्यू असाइन नसते, त्याला आता कंपायलर आपोआपच एरर देतोच किंवा वॉर्निंग देत असतोच. पण जर जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग करता आणि तुम्हाला माहीत नाही की हे जे व्हेरिएबल आहे किंवा हे जे ऑब्जेक्ट आहे, जर तुम्हाला दुसऱ्या मेथडकडनं रिटर्न आली असेल त्याची व्हॅल्यू, तुम्हाला माहीत नसते की त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का नाही आहे. तर जर व्हॅल्यू नसेल त्याला काही असाइन केलेली तर त्याची व्हॅल्यू नल असणार आहे. म्हणून प्रोग्रॅमिंग करताना माय ऑब्जेक्ट हे ह्याचं जर तुम्हाला कुठली प्रॉपर्टी किंवा मेथड कॉल करायची असेल तर मुळात ते ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेलं असणं आवश्यक असतं. जर त्याला न्यू म्हटलेलं नसेल आणि ते इनिशियलाइज केलेलं नसेल आणि त्याची व्हॅल्यू जर नल असेल तर इथे तुम्हाला ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट टू एन इन्स्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट अशी एरर येऊ शकते. म्हणून त्याचे कुठलीही प्रॉपर्टी किंवा मेथड आपण नंतर ॲक्सेस करण्याच्या अगोदर ते ऑब्जेक्ट नल नाही आहे ना हे चेक करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून कोडिंग करताना हे आपल्याला असं लिहावं लागतं रेफरन्स टाईपच्या संदर्भामध्ये. आता इथं हे एक व्हॅर आपण बघितलं, व्हॅरचं आपण असं बघितलं की व्हॅरच्या पुढे जेव्हा व्हॅल्यू दिली जाते त्या व्हॅल्यूवरनं आपण त्याचा डेटा टाईप ठरवतो. तसं असल्यामुळे तुम्ही व्हॅर असा शब्द वापरून त्याला नल असाइन नाही करू शकत. त्याचं कारण काय की नल इज ॲब्सेन्स ऑफ व्हॅल्यू, व्हॅल्यू नाही म्हणजे त्याचा डेटा टाईप कळायचीच कंपायलरला काही सोय नाही. आणि जर कंपायलरला याचा डेटा टाईप कळणार नसेल तर तो ह्या व्हेरिएबलचा डेटा टाईप सांगू शकणार नाही किंवा तो असाइन करू शकणार नाही. म्हणून तुम्ही असं वाक्य करू शकत नाही, दिस इज अ इलिगल स्टेटमेंट. इथे लगेच लाल स्क्विगली लाईन आलेली आणि आपण तिथं माऊस लिहिलं तर तिथं लिहितं की कॅनॉट असाइन नल टू अन इम्प्लिसिटली टाईप्ड व्हेरिएबल. ह्याला इम्प्लिसिटली टाईप व्हेरिएबल आपण म्हणतात असं आपण वरती बघितलं आहे. त्यामुळे इथे इम्प्लिसिट जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर तुम्ही त्याला नल असाइन करू शकत नाही, तुम्हाला इथं व्हॅल्यू ही द्यावीच लागते. तर हे अगदी बेसिक आणि अगदी ढोबळमानाने डेटा टाईप्स काय आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहोत. अजून डेटा टाईप्सच्या विषयी प्रिमिटिव्ह टाईप्स आणि रेफरन्स टाईप्स यांचा खोलात जाऊन आपण नंतर डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर परत न्यूमेरिक टाईप्स, स्ट्रिंग टाईप्स असे सगळे जे आहेत, इंटिग्रल टाईप्स आणि नॉन इंटिग्रल टाईप्स, साइंड आणि अनसाइंड टाईप्स असे बरेच त्याच्यामध्ये प्रकार असतात पुढे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ता आपण फक्त हे तोंडओळख करून घेतलेली डेटा टाईप्सच्या संदर्भामध्ये. या व्हिडिओमध्ये जो टॉपिक कव्हर केला त्याच्याबद्दल तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कृपया कॉमेंट्समध्ये टाका आणि मी माझ्या बाजूने त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू.